नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपण एक नवीन मोमेंट आता सुरू होते. तिचं नाव चाललंय शेत वाचवा देश वाचवा. आणि या महिन्याच्या आरंभापासनं ही चळवळ आपण संपूर्ण देशामध्ये सुरू करतोय. खरं म्हणजे झालंय काय, आपण आपल्या या पारंपरिक शेती पूर्वी करत होतो आणि नंतर मोठा दुष्काळ आला देशामध्ये आणि त्याच्यानंतर हरित क्रांती आली आणि त्या नादामध्ये आपण उत्पन्न वाढवण्याच्या सगळ्या जमिनी मृत करून टाकल्या आणि आज त्याचे दुष्परिणाम आपण भोगत आहोत. खरं म्हणजे आपण आता मुळात जमिनीतलं कर्ब गायब झालेलं आहे. कर्बच जमिनीमध्ये राहिलेलं नाही आहे आणि कर्बाशिवाय तर शेती पिकत नाही. मग कर्ब कसं वाढवलं पाहिजे, त्याच्यासाठी जे काही आपले शेतीमधले जे उरलेले पिकात जे अवशेष असतात तेच त्याच्यामध्ये कसे कुजवता येतील आणि त्यामधनं कर्ब कसं निर्माण करता येईल याचे प्रयत्न झाले पाहिजेत. आणि शेतकऱ्यांना बहुतेक जवळपास सॉईल हेल्थ कार्ड हे सगळ्यांना दिलेले आहेत. त्यानुसारच मला वाटतंय आपण जर त्याचं अनुकरण केलं आणि त्यानुसारच जर खतं घातली तर जमिनीचा पोत अजून सुधारण्यास त्यामुळं मदत होईल. आणि मला वाटतं आपण हा प्रयोग या ठिकाणी केला पाहिजे आणि अनावश्यक जो खतांचा वापर आहे तो आपण टाळला पाहिजे, जेणेकरून पैशाची आपल्या बचत होईल आणि जमिनीचं आरोग्यसुद्धा चांगलं राहील. आता या भरमसाठ खर्चाच्या पायी शेतकरी आता कर्जबाजारी होत चाललाय. खर्चाचं आणि उत्पन्नाचं प्रमाण जर आपण पाहिलं तर खर्च वाढत चाललाय आणि उत्पन्न कमी होत चाललंय. त्यामुळं खर्च आपल्याला कसा कमी करता येईल, म्हणजे तोच आपलं उत्पन्न असं समजता येईल, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यासाठी नैसर्गिक शेतीचा वापर आपण केला पाहिजे. त्यासाठी आपण सेंद्रिय खतांचा आपण वापर केला पाहिजे आणि बहुतांशी आपण जे जीवामृत आहे याचं खूप मोठे चांगले रिझल्ट आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि सेंद्रिय खते जर वापरले तर जमिनीमधल्या जीवाणूंची संख्या वाढून आपल्याला त्यामध्ये जमिनीचा कस आणि जमिनीची ताकद आणि जमिनीचा पोत हा सुधारता येतो. आणि आपण जे अनावश्यक जे फवारण्या करतो किंवा रासायनिक आपण पेस्टिसाइड जे वापरतो त्यामुळं सुद्धा त्या पिकांचा आणि याचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यासाठी जीवामृत जर आपण वापरलो आणि त्याचा वापर पिकावरती केला, जसा आपण कडुलिंबाचा पाला, याचा खूप मोठा इफेक्ट, चांगला इफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला आहे. एकतर त्याच्यामुळं मानवालाही त्याच्यामुळं धोका होत नाही, शेतीमध्ये जे काम करतात त्यांच्याही आरोग्याला काही धोका होत नाही आणि जमिनीला सुद्धा ते पोषक अशा पद्धतीचं हे जीवामृत आणि हे जी पेस्टिसाइड्स आपण आहेत ही त्याच्यासाठी आपण सेंद्रिय वापरली पाहिजेत, जेणेकरून आपला त्या ठिकाणचा हा खर्च कमी होऊ शकतो. आता बदलत्या हवामानानुसार शेती करण्याची आपल्याला वेळ आलेली आहे. आपण पाहतोय दिवसेंदिवस टेम्परेचर, पूर्वी आपलं 33-32 डिग्री मॅक्झिमम टेम्परेचर राहायचं, ते आज आता 47-48 पर्यंत हे टेम्परेचर चाललेलं आहे. आणि त्यामुळं ह्या उष्णतेमध्ये आपली शेती कशी वाचवायची, तर कुठली पिकं घेतली पाहिजे, कमी ड्युरेशनची पिकं. मग त्याच्यामध्ये बाजरा आहे जो की आपल्याला कमी 100 ते 90 दिवसामध्ये येऊ शकतो. अशा प्रकारच्या पिकांची निवड केली पाहिजेत. आणि यावर्षी तर पाऊस कमी सांगितला आहे, म्हणून मला वाटतं बहुतेक शेतकऱ्यांनी बाजरा ह्या पिकाकडे ज्वारीच्या वळलं तर मला वाटतं त्याचा एक तर कडबाही तुमच्या जनावरांना चांगला असतो, दुभत्या जनावरांना. आणि त्या जी काही बाजरी आहे ती खाद्यान्नामध्ये आपल्याला वापरता येते. आणि याच्यासोबतच आपण जर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड केली, आहे तेच पाणी आपण जर व्यवस्थित वापरलं, थेंब थेंब पाण्याचा वापर कसा करायचा हे आपण शिकलं पाहिजेत. आणि त्यामधनं पाण्याचा योग्य वापर आपण जेवढा काही, एवढं महत्त्व
आता हे पाण्यासाठी या ठिकाणी आलेले आणि म्हणून या पाण्याचा वापर काटकसरीनं आपण करण्याची गरज ही आजच्या काळाची आहे. तरच आपली ती शेती आपण फायद्याची ठरू शकू. अन्यथा बेमाप बेसुमार जर पाण्याचा वापर जर केला आणि पाणी ह्याला खूप मोठी किंमत आलेली आहे, ती आपण शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि जसं काही वेगवेगळ्या सरकारच्या योजना आहेत, PM फसल योजना आहे, त्या योजनेमध्ये आपण इन्शुरन्स जर काढलं तर या बदलत्या वातावरणामध्ये काही अनिष्ट अति पाऊस घडला, अति दुष्काळ जर पडला, मध्ये खंड पडला पावसाचा, तर मग उत्पन्न कमी आलं तर PM फसलमध्ये आपल्याला थोडीशी मदत त्याच्यामधनं मिळू शकते. KCC आपण जर व्यवस्थित जर केले तर प्रत्येक शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्डद्वारे आपल्याला कर्ज मिळू शकते. ते बिनव्याजी तुमचं कर्ज हे मिळू शकते. अशा ज्या योजना आहेत, अशा अनेक अनुदानाच्या योजनासुद्धा आहेत. तसं गोठ्यासाठी कर्ज मिळू शकतं, पोल्ट्रीसाठी कर्ज मिळू शकतं, शेळीपालनासाठी कर्ज मिळू शकतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला विहीर बांधण्यासाठी कर्ज मिळतं. ह्याच्या अनेक गोष्टी आहेत. ह्या जर आपण जर केल्या तर मला वाटतं ह्या योजनांचा फायदा घेऊन सुद्धा आपण आपलं शेतकरी मित्रांनी उत्पन्न वाढवण्याचं शिकलं पाहिजेत. ही चळवळ खरं म्हणजे आपण मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीमध्ये आपण सामील झालं पाहिजे. हिला केवळ ही सरकारची योजना न राहता ती जनचळवळ म्हणून पुढं आली पाहिजेत. जन आंदोलन म्हणून जर पुढं आलं तरच ह्या योजनेचा काहीतरी फायदा होईल. 1-2 शेतकऱ्यांनी ह्या चळवळीत किंवा ह्या योजनेत किंवा याच्यामध्ये सहभाग नोंदवून काही होणार नाही. सर्वच्या सर्व शेतकरी जोपर्यंत ह्याच्यामध्ये उतरत नाहीत आणि आपल्या ह्या जमीन वाचवण्याचा आणि त्याच्या बाबतीमध्ये जर प्रयत्न करत नाहीत तर मला वाटतं हे आंदोलन कमकुवत होत जाईल. यासाठी आपण गावातील तरुणांनी पुढं आलं पाहिजेत. विशेषतः त्यांनी पुढाकार घेतला पाहिजेत. यामध्ये मग गावामध्ये अनेक आपले शेतकरी गट आहेत, त्याचबरोबर शेतकरी क्लब आहेत, त्याचबरोबर महिलांचे बचत गट आहेत. ह्या सगळ्या जे काही शेतीच्या आधारित निगडीत जे काम करतात लोक, त्यांचा सगळ्यांचा सहभाग या चळवळीमध्ये आपण नोंदवला पाहिजे. आणि त्यासाठी ही चळवळ केवळ सरकारी चळवळ न राहता शेतकरी आंदोलन हे बनलं पाहिजे, अशा प्रकारची आशा मी व्यक्त करतो. आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीमध्ये सामील व्हावं अशी आशा करतो. धन्यवाद. देश वाचवा, शेती वाचवा, देश वाचवा. बळीराजा हा जगला पाहिजेत, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. जय हिंद, जय किसान. धन्यवाद.